फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्यातील वाळवे तालुक्याला एक क्रांतीचा वेगळा वसा आहे। या वाळवे तालुक्यातील इस्लामपूर विधानसभामध्ये मागील स्थित्यंतर बघता ऊस आंदोलनामध्ये प्रचंड ताकदीने शेतकऱ्याची तरणीबाण पोर आणि शेतकरी उतरला होता रस्त्यावरती। सरकारनं आमच्यावर गोळीबार केला, लाठी हल्ले गेले, तरीसुद्धा न डगमगता शेतकऱ्यांना आंदोलन इतक्या टोकावर नेलं की वाळव्यातला इस्लामपूरचा आदर्श खरं महाराष्ट्रानंच घ्यावा। आणि या परिस्थितीत एक विधानसभेत आमचा हा स्वाभिमानाचा आग्रह हक्क होता की विधानसभेला हा मतदारसंघ मिळणं आमचा आग्रह हक्क होता। तसं इथल्या जनतेनं सुद्धा प्रचंड लीड देऊन लोकसभेमध्ये एक वेगळा इतिहास नोंदवला होता। सर्वसामान्य माणसांची या तालुक्यातली सदाभाऊंच्या बद्दल अपेक्षा होती की ही विधानसभा सदाभाऊंनी लढावी, पण दुर्दैव मतदारसंघ तर मागितलाच नाही, पण सदाभाऊ लढले नाही। पण कोण लढलं नाही म्हणून थांबायचं नाही। क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कुशीत आम्ही जन्माला आलो आहोत आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं की नाही, शेतकऱ्यांनी ही लढाई लढायचीच। आणि म्हणून या लढाईमध्ये आज जरी पितृ पंधरवडा असला तरी मुक्ताताई दाभोळकरांनी आवाहन केलं की असेल कुणाच्यात हिम्मत तर अर्ज दाखल करावा। कैलासवासी नरेंद्र दाभोळकरांच्या आदर्श वाटचालीवर आम्ही नुसती वाटचाल करत नाही, तर तमाम जनतेला सांगू इच्छितो की या कृतीची वाटचाल आम्ही करीत आहोत। आणि आज आम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अर्ज असा दाखल केला आहे की शेतकऱ्यांच्या न्यायाकरता आम्ही अर्ज ठेवून लढून यशस्वी होणार आहे, आम्हाला खात्री आहे। त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जो आज उमेदवारी अर्ज दाखल केला हा क्रांतिसिंह नाना पाटलाचा बंडांचा झेंडा आहे। त्यांच्या रूपाने आम्ही हे बंड आज शेतकऱ्याचं बंड विधानसभेपर्यंत नेऊन यशस्वी करणार आहे। यत्किंचित आमच्या याच्या धोरणात बदल करणार नाही, किंबहुना माघार हा शब्द आमच्या याच्यामध्ये डिक्शनरीत काढून टाकलेला आणि हे आम्ही यशस्वी करणार।